पंचांगचे सांगायचे म्हातारपणी काय अवस्था होती ती ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी सांगितले. कोण वयाने म्हातारे होतात, कोण व्यसनाने म्हातारे होतात. नाही आता व्यसनाने म्हातारे होणारे जास्त झाले. पूर्वी 60व्या वर्षी म्हातारपण यायचं म्हणजे 60च्या नंतर, पण आता 40 पासून म्हातारपण चालू झाला. आणि त्यावेळी काय आपली अवस्था होता, आपल्या अवयवांची काय अवस्था होता, शेजारी पाजारी आपल्या किती किंमत येतं ते या अभंगातून सांगायचा प्रयत्न केलाय तुकाराम महाराजांनी. आम्ही गायचा प्रयत्न करतो.
माझ्यासारखा मूग झाला म्हातारपण आमचं पण आता तसा सुरुवात झाली आहे. माझं पण वय आता कमी नाही 67 वर्ष वय आहे. जोडी मला अजून अनुभव माझ्यापेक्षा त्यांचं वय आमच्या मुलांचं अजून कमी आहे म्हणजे 60 नाही अजून पार गेले. माझे 66 पूर्ण झाले 67 नाही काय आता खोबऱ्याची वाटी वय तिथे कैसे झाले शेजारी मध्ये देव मरणार कधी जगता तरी किती कारण सारखं फोकत राहणार नाकातला सगळा काढून हे दरवाजा टाकीत राहणार शेजारी व्हायचं तो म्हणजे म्हातारपण हे असं आहे बाबा. म्हातारपण कसं हवं काल बघा कुंभमेळ्यामध्ये एक संत आले होते 154 वर्ष त्यांचं वय होतं 11 फूट त्यांची उंची होती म्हणजे आमच्या डबल आणि ते कुंभमेळ्यामध्ये स्नान करायला आले होते. संतती ही आपल्या भारताची संस्कृती आहे म्हणजे भारतीय संस्कृतीसाठी सगळ्यात जोराने टाळ्या वाजवा. ही आपली संस्कृती आहे भारताची संस्कृती आहे का. आलीला कंटाळा येणे आम्हा आलीला कंटाळा येणे आम्हा आलीला कंटाळा येणे आम्हा तुका म्हणे सर्वा सोडिया तुका म्हणे सर्वा सोडिया Marisa
रामकृष्ण हरी मुखाने जपत जा, तेच शेवटी कामाला येणार आहे आणि तेच तुला या सगळ्या 184 योनीच्या फेऱ्यातून तुझी मुक्तता करणार आहे. म्हणून तुम्हाला मला सांगतात, वेळ मिळेल तेव्हा, वेळ मिळेल तसा तुम्ही काय करा, त्या नामाचा जप करा. क्षणो क्षणा Oh